5 वर्ग सामना असेल. पहिल्या चेंडूवरती मात्र दादुवाच्या पहिल्या चेंडूवरती प्रकाशाने आपले इरादे स्पष्ट करून केले आहेत आणि पहिल्या चेंडूवरती फ्लिकचा फटका खेळून पहिल्या चेंडूवरती 4 रनांनी आपल्या संघाचं खातं उघडलं आहे. दुसरा चेंडू दादुवाचा प्रकाशसाठी आणखीन एक मोठा फटका गोल जातो. एक टप्पा सीमारेषा पार. लागोपाठचा दुसरा चौकार. म्हणजे प्रकाश हा समोर असलेला खेळाडू किती जरी नाव मोठा असेल मात्र तो नावाला नाही तर तो बॉलला खेळत आहे. त्याने पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके खेळून संघाचं खातं मात्र चांगल्या प्रकारे चालवलेलं आहे. धावसंख्या पोहोचते 8 आकड्यावरती. जबरदस्त टाकलेला चेंडू पंचांचा इशारा तो वाईट प्लस 1 रन. म्हणजे धावसंख्या जाऊन पोहोचते 10 आकड्यावरती. जर तुम्हाला मैदानामध्ये जिंकायचं असेल त्याच्या आधी तुम्हाला मनामध्ये जिंकावं लागेल. नक्कीच अशाच प्रकारे सुरुवात मानगाव या संघाने केली आहे. कुठेतरी त्यांनी कोणतंच प्रेशर नाही घेतलं. जबरदस्त सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु दादुवाचा कमबॅक. सुरेख चेंडू हाताळलाय. डॉट चेंडू येतोय. दादू यासाठी जोडला जातो. जरी तुम्ही त्याच्या विरोधात मोठे फटके जरी मारले त्यानंतर त्याच्याकडे कमबॅक करण्याची देखील ताकद आहे. पुन्हा एकदा सुरेख फटका. जबरदस्त चेंडू खाली होते क्षेत्ररक्षक मात्र बॉल काही पकडू शकले नाहीत. पुन्हा एकदा सुरेख प्रयत्न परंतु बॉल जातो सीमारेषेच्या पार. येतो आणखीन एक चौकार. प्रकाशने मात्र चांगली सुरुवात केली आहे. जबरदस्त फटका प्रकाशाच्या बॅट मधून. आशिष यांचे चांगले प्रयत्न होते परंतु बॉलच्या स्पीडमुळे बॉल काही त्यांना सापडला नाही. धावसंख्या जाऊन पोहोचतो 14 आकड्यावरती. पुन्हा एकदा मोठा फटका. कुठेतरी पॉवर प्लेचा चांगलाच वापर करून घेताना प्रकाश दिसत आहे. मोठा नाव असलं तरी मात्र फटके देखील तितकंच मोठा मारत आहे प्रकाश. दादुवाच्या वरती चांगलेच आक्रमण केलं आहे प्रकाशाने. बाहेर आला त्यानंतर स्टेपआउट झाला आणि एक मोठा फटका. धावसंख्या जाऊन पोहोचत्या 18 आकड्यावरती. 5 चेंडू 18 धावा. पुन्हा एकदा सुरेख चेंडू आणि तितका चांगला खेळून काढलेला या चेंडूवरती येते 1 रन आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावसंख्या होते 19. दमदार सुरुवात मानगाव या संघाकडून. एक मोठ्या टीम समोर खेळत असताना त्यांनी सुरुवात देखील तितकीच चांगली केली आहे. जबरदस्त मानगाव संघ. प्रकाश वैयक्तिक 6 चेंडू मध्ये 17 धावावरती खेळत आहे. आता मात्र बॉलिंग ट्रॅक वरती आलेला मालकापूर संघाचा एक फिरकी गोलंदाज नाव आहे निलेश जाधव उर्फ एंजे. आता कुठेतरी पहिल्या षटकामध्ये गेलेल्या धावा एंजेला कुठेतरी भरून काढायला लागतील या षटकामध्ये. बघूया आता एंजे काय करतो आपल्या संघासाठी. एंजेचा पहिला चेंडू एंजेवर सुद्धा आक्रमण पडवले. गोल जातो सीमारेषा पार. येतो प्रकाशच्या बॅट मधून आणखीन एक मोठा फटका. गोल जातो सीमारेषा पार. येतो सिक्सर. काय जबरदस्त बॅटिंग करतो प्रकाश. काय 4 घेऊन आलाय. आले आले त्यांनी मात्र आपले इरादे स्पष्ट करून टाकले. वर टाकलेला चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू जातो गोशांकी क्षेत्रामध्ये. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या जाऊन पोहोचत्या 24 आकड्यावरती. जबरदस्त सुरुवात.
मागे सरकला आणि पुन्हा एकदा कव्हरच्या क्षेत्रामध्ये मारला फटका. मात्र एकच रन येतो. एक खराब क्षेत्ररक्षण पुन्हा एकचं रूपांतर 2 मध्ये केलं आहे. धावसंख्येमध्ये 2 नंबर. कुठेतरी प्रकाश गेलाय आणि त्याने मात्र त्याच्या सोबतीला नेलेला संग्राम ह्याला मात्र आतापर्यंत एकही चेंडू खेळू दिला नाही. त्यांना आतापर्यंत सारे 9 चेंडू स्वतःच खेळले. 9 चेंडू मध्ये 26 या धावसंख्येवरती एकटीत खेळत आहे. पुन्हा एकदा मागे सरकून मारण्याचा प्रयत्न. निखिल यांचा चांगलं क्षेत्ररक्षण. त्यानंतर मात्र एक धाव. आता कुठे मात्र संग्राम याला स्ट्राईक मिळालेला आहे. ओपनिंगला गेलेला संग्राम याला मात्र 10 चेंडू नंतर आता स्ट्राईक मिळाला आहे. बघूया आता संग्राम देखील प्रकाश सारखी सुरुवात करतोय का. संग्राम यांनी मागे सरकून मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र कोणताच बॉल बॅटचा धावसंख्या जाऊन पोहोचते 30 आकड्यावरती. अखेरचा चेंडू. पुन्हा एकदा मागे सरकून मारण्याचा प्रयत्न आणि आशिष त्यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि इथे मात्र थोडा फलंदाज फिल्डिंग झालाय. त्यांचा थर्ड अंपायरचा इशारा दिला आहे. तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आशिष याच्याकडून आणि तितकीच चांगली फेकी निलेश याच्याकडून. पाणी पोचवायचं प्लेअरला लागलेलं आहे. विकेट आउट आहे. प्रकाश आउट. चांगली खेळी केली होती परंतु तिथे गडबड करण्याची काही गरज नव्हती. तिथे मात्र त्यांनी स्वतःचे विकेट फेकून दिले आहे. षटक समाप्त झालेलं आहे. 2 षटकाखेरीज धावसंख्या जाऊन पोहोचले 30 या आकड्यावरती. आउट रन आउट आहे. आता मात्र प्रकाशाची जागा घेऊन गेला आहे. एक डावखुरा हाताचा फलंदाज नितीन. एक जबरदस्त हार्ड हिटर बॅट्समन. कुठेतरी प्रकाशाने चांगली सुरुवात करून दिली होती परंतु रनआउटच्या स्वरूपात स्वतःची विकेट फेकून इथं आलेला आहे. मलकापूर संघाकडून तिसरं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आला आहे. उत्कर्ष कोटावा उर्फ दादू. पहिलं षटक थोडं महागडं ठरलं होतं दादू यांचं. त्यानंतर मात्र निलेश यांनी कमबॅक करून दिला होता. आता पुन्हा एकदा दादू याच्यावरती विश्वास दाखवला आहे कर्णधारांनी. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये थोड्या जास्त रन दादू यांनी खर्च केल्या होत्या. दादूचा पहिला चेंडू नितीनसाठी. आल्या मात्र चांगला डबल चेंडू. या चेंडूवरती मात्र इथे एकच रन. नितीन यांनी मात्र आपलं 1 रनने खातं उघडलं आहे.
धावसंख्या जाऊन पोहोचतो 31 या आकड्यावरती. जाधव याचा पुढील चेंडू संग्रामाला. कुठेतरी बॅकफूट वर जाऊन खेळण्याचा प्रयत्न संग्रामाचा. प्रकाशाने चांगली सुरुवात करून दिली होती, मात्र संग्रामाने मात्र अजूनपर्यंत हात खोललेले नाहीत. त्याला देखील हात खोलावे लागतील. स्लोवरून टाकलेला चेंडू जातो गॅप मध्ये आणि तिथं थोडस गचाव फिल्डिंग 1-2 मध्ये करण्याचा प्रयत्न होता, मात्र एकच धाव समाधान मान लागत आहे. गचावचे परीक्षण झाले इकडे. चेंडूवरती एकच धाव येते. धाव संकलन पोहोचते 32 आकड्यावरती. पुन्हा उद्देशित रक्षण मध्ये बदल. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असल्यामुळे प्रत्येक चेंडूवरती मात्र इथे बदल करताना दिसत आहे मलकापूर टीम. जाधवाचा पुढील चेंडू आणि या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फील्ड करतील आशिष पूर्ण. जाधव यांनी मात्र पहिलं षटक जरी मागडा हाताळला असले तरी ह्या षटकामध्ये मात्र प्रत्येक चेंडूवरती एकच धाव आणि एक चेंडू निर्धार केलेला आहे. जाधवाचा पुढील चेंडू जबरदस्त चेंडू. त्या चेंडूवरती एक धाव. एक धाव धावसंख्या जाऊन पोहोचतो 34 आकड्यावरती. कुठेतरी मानगाव संघ या षटकांमध्ये दादू याला खेळून काढत आहे. एकदा नितीन स्ट्राईक वरती. टाकलेला चेंडू बॅटच्या खालून षटक समाप्तीचा इशारा. 3 षटकाखेरीज संघाची धावसंख्या 34. शेवटचे 2 षटक शिल्लक पहिल्या इनिंगमध्ये. पहिलं व संघाकडून 4थं षटक घेऊन आला आहे. एक अनुभवी फिरकी गोलंदाज डावखुरा हाताचा सचिन भोसले. 3 षटकाखेरीज धावसंख्या 34. सचिनचा पहिला चेंडू संग्रामसाठी. डावखुरा हाताचा गोलंदाज सचिन. पहिला चेंडू गरकन फिरला होता, मात्र बॉलची कडा घेऊन बॉल जातो गोसंख्य क्षेत्रामध्ये. एक धाव. धावसंख्येत 1 ने धावसंख्या जाऊन पोहोचतात 35 या आकड्यावरती. कुठेतरी मानगाव संघाला नक्कीच आता हात खोलावे लागतील. धावसंख्येला कुठेतरी लगाम लावण्याचा प्रयत्न चालू आहे मलकापूर संघाचा. पहिल्या षटकांमध्ये ज्या गतीने धावसंख्या बनवल्या होत्या त्या पुन्हा एकदा फिरला आहे पुढ्यातून. जबरदस्त चेंडू सचिन भोसले याच्याकडून. घर 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 बॉल फिरवत आहे सचिन. आता मात्र बॅटिंग बघण्यासारखं असेल. डावखुरा फलंदाज आणि डावखुरा गोलंदाज एकमेकांच्या समोर. बघूया आता नितीन. टाकलेला चेंडू आणि चेंडू जातो सीमारेषा पार. येतो नितीनच्या बॅट मधून विपुल षटकार. जबरदस्त बॅटिंग नितीन. याच नितीनने मलकापूर संघाविरुद्ध मागच्या मॅच मध्ये देखील चांगली बॅटिंग केली होती. तोच नितीन आता इथे मात्र बॅटिंग करताना दिसत आहे.
जबरदस्त बॅटिंग नितीनाच्या बॅट मधून चांगला फटका आला सचिनच्या विरोधात. पुन्हा एकदा आता गेला चेंडू आणि पंचांनी मात्र इथं वाईट दिलेला आहे. अवांतर स्वरूपात धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोचत्या 43 आकड्यावरती. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र 1 रूपांतर 2 मध्ये केलेलं आहे आणि वाईट देखील होते. म्हणजे इथे 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2+1 डिक्लेअर आहे. वाईट प्लस एक 3 वाईट प्लस 1. पुन्हा एकदा सुरेख फटका मारण्याचा प्रयत्न परंतु बॉल मिस झालेला आहे. सचिनने कमबॅक केला आहे. आतापर्यंत टाकले 4 चेंडूवरती मात्र त्याने 11 धावा खर्च केल्या आहेत. 3 वरती 5 चेंडूने 8 धावावरती खेळत आहे. सुरेख फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू जातो गोशांती क्षेत्रामध्ये. त्यांचं काय 2 रन. बॉल जातो गोशांकी क्षेत्रामध्ये 2 रन. धावसंख्या जाऊन पोहोचते 27 आकड्यावरती. अखेरचा चेंडू सचिनचा. जबरदस्त टोलला चेंडू मात्र या चेंडूवरती देखील 2 रन. धावसंख्या जाऊन पोहोचत्या 49 आकड्यावरती. 4 षटकच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 49 रन मनगाव संघ. आता मलकापूर संघाकडून अखेरचे षटक घेऊन आलेला आहे हर्ष. एक डावखुरा त्याचा गोलंदाज. पहिला चेंडू चांगला फिरवला होता. संग्रामाच्या बॅट मधून अजून कोणतीच मोठी रन आलेली नाही. कुठेतरी संग्रामाला आतापर्यंत बांधून ठेवलं आहे. 27 चेंडूवरती 5 धावावरती खेळत आहे. कुठेतरी संग्रामाला हात खोलावे लागतील. आणि आता पुन्हा एकदा तोच आणि ते संग्रामाची विकेट रनाच्या स्वरूपामध्ये. वारंवार बॅट फिरवत राहिला आणि बॉल काय बॅटवरती आला नाही. संग्रामाने मात्र आपली विकेट घेऊन माघारी परतलाय. आता मात्र संग्रामाची जागा घेऊन गेलाय सचिन. काय बॉल फिरवत यशाने चांगले 2 चेंडू हातावेत. पहिल्या 2 चेंडूवरती एकही धाव अजूनपर्यंत खर्च केली नाही. संग्रामाची जागा घेऊन गेलाय सचिन. आता मात्र नितीन याला लास्टचे जे 4 चेंडू राहिले त्या 4 चेंडूवरती कुठेतरी मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. धावसंख्येला कुठेतरी 60-65 आकड्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे आणि नितीनकडे ती क्षमता आहे. नितीन करू शकतो. यशाचा पुढील चेंडू आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण. 1चं रूपांतर 2 मध्ये करण्याचा प्रयत्न आणि ते पुन्हा एकदा रनाच्या स्वरूपात विकेट सचिनची. एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेला रनआउट होऊन सचिन बाहेर आला आहे. आता सचिनची धावा घेऊन गेला विजय. कुठेतरी आता मात्र अखेरची ती
3 चेंडू राहिले तर 3 चेंडूवरती नितीनला हात खोलावेच लागतील. एक मोठा फटका येणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू घालू शकता हर्ष भोपळे आणि एक जबरदस्त झेल स्वतःच्याच बॉलिंग थ्रू मध्ये. जबरदस्त विकेट. हर्षाने मात्र या षटकांमध्ये एकच धाव खर्च केली आहे. एक जबरदस्त बॉलर. स्ट्राईकला गणेश हर्षद यांनी जर हॅट्रिक घेतली तर ओम भोपळे सभापती यांच्याकडून त्यांना 500 रुपयाचं बक्षीस आलंय. जबरदस्त चेंडू पायावर टाकला होता. एक रन पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. दुसरी देखील रन पूर्ण. जबरदस्त रनिंग. धावसंख्या जाऊन पोचत्या 52 आकड्यावरती. 4 गडी बाद. अखेरचा चेंडू असेल. अखेरचा चेंडू हर्षाचा आणि अखेरच्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि तो पुन्हा एकदा रन आउट. जबरदस्त विकेट किपरिंग ज्येष्ठांच्या मागे निखिल शिरगावकर यांची आणि या षटकामध्ये केवळ 3 धावा खर्च करून एक विकेट हर्षाने घेतले आहे आणि संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचले 52 आकड्यावरती. जिंकण्यासाठी मानगाव या संघाला 53 मलकापूर संघाला 53 धावांची गरज असेल. चेंडू आणि 53 धावांची गरज मलकापूर संघाला. चांगली सुरुवात केली होती मानगाव संघाने परंतु फिनिश चांगली करू शकले नाहीत. आता मलकापूर संघाकडून सलामीला निघालेलो. एका बाजूला निखिल शिरगावकर तर दुसऱ्या बाजूला निलेश जाधव. एक जबरदस्त हार्ड हिटिंग जोडी. या शावड तालुक्यातील एक नामांकित जोडी. एका बाजूला असेल निखिल तर दुसऱ्या बाजूला असेल निलेश. एक कोल्हापूर जिल्ह्यातील आणि शावड तालुक्यातील एक मोठं नाव निखिल जाधव, निखिल शिरगावकर
आणि निलेश जाधव मोठमोठ्या टुर्नामेंट ज्या खेळाडूंनी गाजवल्यात असे निखिल शिरगावकर आणि गोलंदाजी ट्रॅक वरती मानगावकडून येत आहे संग्राम साठे, एक मध्यम गती गोलंदाज. मानगाव संघाला जर मॅच जिंकायची असेल तर या विकेट्स मिळवणं देखील तितकंच महत्वाचं असेल. मॅचला होते सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती संग्राम साठे, स्ट्रायकिंग एंडला निखिल शिरगावकर, एक मोठं नाव. पहिला चेंडू संग्रामाचा, पहिल्या चेंडूला डिफेन्सिव्ह फटका खेळून एक रन पूर्ण. शांत सुरुवात निखिल सरांकडून. पहिल्या चेंडूवरती एक धाव. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला निलेश जाधव. टाकलेला चेंडू आणि त्याला तितकंच चांगलं फटकवलेलं आहे. बॉल जातो सीमारेषा पार, येते निलेशच्या बॅटमध्ये एक षटकार. जबरदस्त सुरुवात निलेश कडून. पहिला चेंडू होता, संग्रामीने पायावर टाकला होता, तिथून मात्र त्याला फेकून दिला आहे सीमारेषेच्या पलीकडे. जबरदस्त सुरुवात निलेश कडून. पहिल्या चेंडूवरती मात्र षटकाराने आपलं खातं उघडलं आहे. धावसंख्या पोहोचते 7 आकड्यावरती. पुढील चेंडू पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू आणि बॉल जातो गॅप मध्ये. कोणता क्षेत्ररक्षक तिकडे नाही. टप्पा जातो बॉल सीमारेषा पार, येतो आणखीन मोठा फटका निलेशच्या बॅट मधून. धावसंख्या पोहोचते 11 आकड्यावरती. जबरदस्त सुरुवात केलं निलेशाने. पहिल्या 2 चेंडूवरती त्यांना मात्र आपली स्वतःची इरादी स्पष्ट केलेली दिसले होते. पुन्हा एकदा स्टेप मारण्याचा प्रयत्न. तिथे मात्र फिल्डर आहे, 2-3 मात्र दर्शक, खराब क्षेत्ररक्षण आणि बॉल जातो टप्पा सीमारेषा पार, येतो निलेशच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. धावसंख्या पोहोचतो 15 आकड्यावरती. कुठेतरी मानगाव संघाने आपली जशी सुरुवात केली होती तशी सुरुवात निलेशाने देखील केलेली आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि तो मात्र खेळून काढला आहे. एक धाव पूर्ण. धावसंख्येत 1 वर. धावसंख्या पोहोचतो 16 आकड्यावरती. पहिल्या इनिंगमध्ये जशी मानगाव संघाने सुरुवात केली होती तशीच सुरुवात मात्र इथे मलकापूर संघ देखील करताना दिसत आहे. अखेरचा चेंडू संग्रामाचा. जबरदस्त मारला फटका, खाली क्षेत्र निवडलं आणि बॉलला पाठवून दिलं सीमारेषेच्या पलीकडे. बॉल जातो टप्पा सीमारेषा पार, येतो निखिल शिरगावकरांच्या बॅटमधून एक चांगला फटका. धावसंख्या पोहोचतो 20 आकड्यावरती. मानगाव संघाने त्यांच्या पहिल्या इनिंग मध्ये 19 धावा कुठल्या होत्या, त्यांचंच प्रत्युत्तर देताना मात्र मलकापूर संघाने ते 20 धावा कुठल्या आहेत. जबरदस्त सुरुवात मलकापूर संघाकडून. आता मात्र इथून पुढे 23 चेंडू आणि विजयासाठी 35 धावांची गरज असेल.
आता मात्र मानगाव संघाला कुठेतरी कमबॅक करावं लागेल. पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकांमध्ये संग्राम यांनी कुठेतरी जास्त धावा खर्च केलेला दिसून येत आहेत. आणि मानगाव संघाकडून दुसरा षटक घेऊन आलाय अजित पाटील, एक अनुभवी गोलंदाज. आता जर मानगाव संघाला विजय मिळवायचा असेल तर या गोलंदाजाला कुठेतरी आता कमबॅक करून द्यावंच लागेल. अजिताचा पहिला चेंडू निलेशसाठी पुढे येण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन बॉल जातो गोशंकी क्षेत्रामध्ये. मिळते या बॉलवरती एकच धाव. धावसंख्येत 1 मीटर, धावसंख्या बनते 21 आकड्यावरती. चांगला टाकला होता चेंडू. निलेश याने स्टेप आउट मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र बॅटची कडा घेऊन बॉल जातो गोशंकी क्षेत्रामध्ये. पुढील चेंडू अजिताचा. पुन्हा एकदा वेगवान चेंडू टाकला होता, क्षेत्ररक्षक येतो आणि तो मात्र मोठी विकेट मिळते. अजिताने चांगली सुरुवात करून दिली मानगाव संघाला. दुसऱ्या षटकामध्ये एक मोठी विकेट तिथे मात्र फसवली आहे. निलेश सारखा एक मोठा विकेट त्यांनी मिळवला आहे. आता मात्र निलेशाची जागा घेऊन निघालेला आहे प्रशांत चोरगे, आणखीन एक शांत संयमी खेळाडू. जबरदस्त बॅटिंग निलेश जाधव. वेगवान चेंडू टाकला होता निलेशला, टायमिंग प्रॉपर झाला नाही, चेंडू हवेत गेला. क्षेत्ररक्षक तिकडे होता, स्वतः झेल आणि ते मलकापूर संघाला बसला मोठा धक्का निलेशच्या रूपामध्ये. आता मात्र निलेशची जागा घेऊन गेलेला आहे प्रशांत चोरगे. कुठेतरी कमबॅक करून त्याला सुरुवात केलेली दिसत आहे अजित पाटील यांनी मानगाव संघाला. पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा सुरेख चेंडू हाताळलाय. जबरदस्त चेंडू, जबरदस्त चेंडू. त्यांचं रिव्ह्यू आहे का? रिव्ह्यू आहे, चेक करा सर. संख्येसाठी सर आपण या संख्येसाठी सर या, तुम्ही किती सर बघा. राहुल माने अमित कांबळे कुठे असतील तर इकडे या. सेफ डिलिव्हरी, वाईट नाही, बॅट्समॅन शटल आहे.
चप्पल आहे. सुरेख चेंडू हाताळता अजित याने. सुरेख चेंडू अजित कडून चांगला कंडा करून प्रयत्न. जबरदस्त टाकला चेंडू आणि तितकाच चांगला षटकार. जबरदस्त चेंडूवरती जबरदस्त प्रहार. प्रशांतच्या बॅटमधून येतो चांगला फटका. आता मात्र प्रशांतने हात खोललेले आहेत. दुसऱ्या चेंडूवरती मोठा फील्डचा फटका. धावसंख्या जाऊन पोहोचतो 27 आकड्यावरती. जबरदस्त चेंडू. पुन्हा एकदा चांगला कमबॅक अजित कडून. आता मात्र 19 चेंडू आणि 26 धावांची गरज. जबरदस्त चेंडू. चेंडू खेळत क्षेत्ररक्षक आणि टोकाच्या क्षेत्ररक्षण संग्रामाच्या कडून. बघता बघता 2 धावा पूर्ण. धावसंख्या 2 मध्ये. धावसंख्या 2 पोहोचत्या 29 आकड्यावरती. पेमेरे चेंडू असतील 18 आणि बनवायचे असतील 24 रन. कुठेतरी निखिल सर मैदानामध्ये आहेत तोपर्यंत हे समीकरण सोपच असेल. कारण निखिल सर जोपर्यंत मैदानामध्ये आहेत यानंतरचा होणारा सामना मलकापूर ब विरुद्ध गावठाण. दोन्ही संघाचे कर्णधार समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. आता मात्र बॉलिंग ट्रॅक वरती मंगळ संघाकडून येत आहे नितीन शिंदे. डाव हाताचा गोलंदाज नितीन शिंदे. 18 चेंडू आणि 24 धावांची गरज. जोपर्यंत निखिल श्रीगावकर मैदानात आहे तोपर्यंत हे समीकरण कुठेतरी सोपं असेल मलकापूर संघाला. कारण की हा खेळाडू जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत कोणत्याच धावसंख्या अशक्य नाहीत. निखिलचा पहिला चेंडू. पहिला चेंडू ब्लॉक लेन पद्धतीचा चेंडू टाकला होता. पहिल्या चेंडूवरती डॉट येतो. कुठेतरी आता निखिल श्रीगावकर आता कुठेतरी हात खोलण्याचा प्रयत्न करतील. जबरदस्त चेंडू. चेंडू खेळले क्षेत्ररक्षक आणि ते मात्र गॅप भेटून काढला आहे निखिल सरांनी. बॉल जातो टप्पा रेषा पार. येतो निखिल शिरगावकरांच्या बॅटमधून एक जबरदस्त फटका. धावसंख्या जाऊन पोहोचतोया 36 आकड्यावरती. म्हणजेच येणारे 16 चेंडू आणि बनवायच्या 20 धावा. एक जबरदस्त मॅच अगदी दोन्ही बाजूने आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि ते मनगाव संघाने मोठी विकेट मिळवलेली आहे. निखिल शिरगावकर एक चौकार खेचून पंधरा दिशेने परतत आहेत. मलकापूर संघाला बसला मोठा धक्का. आता मात्र निखिल यांची जागा घेऊन चालला आहे.
मलकापूर संघाचा एक डावखुरा हाताचा फलंदाज सचिन भोसले, एक जबरदस्त हा हिटर बॅट्समॅन. या फलंदाजाकडे देखील मोठे मारण्याची शैली आहे. मलकापूर विरुद्ध गावठाण यानंतरचा होणारा सामना असेल. हा सामना संपला की आपला लगेच सामना सुरू करण्यात येईल, त्यामुळे दोन्ही संघांनी तयार व्हायचं. आता इथे मात्र नितीन चांगला कमबॅक करून दिला आहे, मोठी विकेट मिळवून दिला आहे. आता इथे मात्र निखिल याची जागा घेऊन गेला सचिन भोसले, एक जबरदस्त हार्ड हिटर बॅट्समन. आल्या आल्या मात्र अंगावर टाकला चेंडू, त्याला मात्र इकडे घोषांकी क्षेत्रामध्ये फेकून दिला आहे आणि ते 2 धाव. चौदा चेंडू आणि 18 धावांची गरज मलकापूर संघाला. गावठाण संघ आपला कर्णधार पाठवून द्यायचा. मलकापूर ब संघाचा कर्णधार आला या नाणेफेकीसाठी. जबरदस्त फ्लिकचा फटका, तिकडे क्षेत्ररक्षण आहे आणि बघता बघता दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते मात्र 2 धावा पूर्ण. धावसंख्या 2 मध्ये धावसंख्या जनतेच्या 26 आकड्यावरती, म्हणजेच येणारे 13 चेंडू आणि 16 धावांची गरज. 13-16 समीकरण इथे येऊन टोपलं आहे. सुरेख फटका, मात्र मिळतील 2 धावा. या चेंडूवरती पण येतील 2 धावा. यानंतर होणारा सामना मलकापूर ब विरुद्ध गावठाण. या सामन्याचा नाणेफेकी दादू कोटाळे व आशिष लगारे या सामन्याचा नाणेफेकी करून घ्यायचंय. आशिष लगारे व दादू आपण या सामन्याचा नाणेफेकी करून घ्यायचंय. मलकापूर ब विरुद्ध गावठाण. इकडे मानगाव संघाकडून चौथी षटक घेऊन आलाय अजित पाटील. 12 बॉल आणि 14 धावांची गरज मलकापूर संघाला. आता मानगाव संघाकडून गावठाण व मलकापूर या संघामध्ये नाणेफेकीमध्ये मलकापूर संघाने नाणेफेकी जिंकली आहे. जबरदस्त चेंडू, बघता बघता 2 धावा पूर्ण. पूर्ण. जबरदस्त पटकला चेंडू जातो गॅप मध्ये, एक टप्पा सीमारे छापा येतो प्रशांत चोरगे यांच्या बॅट मधून मोठा फटका. आता मात्र 10 चेंडू आणि 8 धावांची गरज कमी करून एकदम सोपं करून टाकलं प्रशांताने. अजिबाचा पुढील चेंडू प्रशांताला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू आहे, चेंडू घालू शकता बॉलवर आणि त्यांनी ते मोठी विकेट प्रशांत सर्वेच्या रूपामध्ये चांगला कमबॅक केला आहे अजित याने. चेंडू असतील 9 आणि बनवायचे असतील 10-8. एक मोठी विकेट, शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, त्याच्यावरती फुल मारण्याचा फटका. आता मात्र प्रशांताची जागा घेऊन गेला एक हार्ड हिटर बॅट्समन, टॉप ऑलराऊंडर
मलकापूर संघाचा एक हुकमी अक्का उत्कर्ष कोटाळे उर्फ दादू, एक डावखुरा हाताचा एक जबरदस्त फलंदाज, एक कोल्हापूर जिल्ह्यातील एक मोठं नाव, कोल्हापूर जिल्ह्यातील मोठमोठ्या स्पर्धा गाजवणारा हा खेळाडू उत्कर्ष कोटाळे उर्फ दादू. आजी त्यांनी मात्र चांगला कमबॅक केला आहे. मानगाव संघा त्यांच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. सुरेख फटका, इतके चांगले क्षेत्ररक्षण आणि ते एक धाव. मलकापूर बो आपला निर्णय काय व्हायचा? मलकापूर बो काय फिल्डिंग इकडे 8 बॉल आणि 7 धावांची गरज. आणखीन एक डाव खरा तुझा फलंदाज सचिन भोसले आणि सुरेख मारला फटका. इथे क्षेत्ररक्षण आहे आणि खराब क्षेत्ररक्षण आणि ते रन घेण्याचा प्रयत्न आणि ते रनआउटच्या स्वरूपात विकेट घेतली असते, परंतु डॉट चेंडू होते. आता मात्र 7 चेंडू आणि 7 धावा कुठेतरी सामना बनत आहे. आजी यांनी चांगला कमबॅक केलेला आहे. हा चेंडू देखील डॉट आला तर अखेरच्या षटकांमध्ये कुठेतरी 6 चेंडू आणि 7 धावा राहतील. सामना बघण्यासारखा होईल. मलकापूर ब संघाने क्षेत्ररक्षण निवडलं आहे. अजिताचा शेवटचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण, परंतु खराब क्षेत्ररक्षण आणि ते बॉल जातो सीमारेषा पार. पंचांचा षटक समितीचा इशारा. धाव संख्या पोचत्या 50 आकड्यावरती, म्हणजेच येणारे चेंडू असतील 6 आणि बनवायच्या 3 धावा. खराब क्षेत्ररक्षणामुळे कुठेतरी जिथे 1 धाव होते तिथे 3 धाव एक्स्ट्रा गेल्या. मानगाव संघाकडून शेवटचे षटक घेण्याला आहे. बाबा पडवळ 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज असेल. पुढे मारण्याला फटका, 1 धाव पूर्ण, 7 चेंडू आणि 2 धावांची गरज. सामना काही होऊ शकतं. बाबा पडवळ यांना अचूक लाईन लेन टप्पा धरून बॉल टाकावा लागेल. जबरदस्त टाकलेला चेंडू, तितकाच हळूवार खेळून काढलेला चेंडू आणि ते मात्र एकच धाव पूर्ण. सामना काय झालेला आहे. आता मात्र 4 चेंडू आणि 1 धावांची गरज. दादू यांच्या बॅटमधून विजयाचा षटकार येईल का? मोठा फटका मारून विजय. आणि ते मात्र अवांतर चेंडू टाकून सामना जिंकलेला मलकापूर अ संघाने आणि ते सेमीफायनल मध्ये प्रवेश झालाय. मलकापूर अ संघाचा अभिनंदन. मलकापूर अ संघ हार्ड लक बॅड लक. मानगाव संघ त्यानंतर जाणारा सामना मलकापूर ब विरुद्ध गावठाण. मलकापूर ब संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.